लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. अजब तुझं सरकार रे बाबा, अजब तुझं सरकार. होय, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा समृद्ध राजकीय वारसा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राचं एक जळजळीत चित्र घेऊन मी शिवव्याख्याता निलेश सोनटके तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच अधांतरी दरबार आणि अजब तुझं सरकार मी हे शब्द का वापरलेत आणि कशापायी वापरले हे तुम्हाला आता समजेलच. कारण बांधवांनो, आज महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. ज्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे विद्यमान कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे हे आपल्याला चक्क जंगली रमी खेळताना दिसत आहे, म्हणजे ऑनलाईन जुवा. खर तर त्यांना खेळायचं ते खेळू देत, ज्याचा त्याचा छंद, ज्याचा त्याचा मोबाईल. परंतु हे महोदय नेमका हा गेम खेळतायत तर कुठे, तर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. खर तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असताना 3 महिन्यामध्ये 700च्या वर शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत असताना आणि हे सर्व काही प्रश्न त्यांना ज्या विधिमंडळामध्ये मांडण्याची जबाबदारी आहे त्या विधिमंडळामध्ये बसून हा माणूस जर त्या ठिकाणी जंगली रमी खेळत असेल तर हे नालायकपणाचं चित्र नाही का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि या प्रकरणाचा निषेध आपण केला पाहिजे आणि त्यांना देखील लाज वाटली पाहिजे की त्यांना नेमकी जबाबदारी काय आहे आणि ते करतायत तरी काय. परंतु आजवरचे त्यांचे एकंदरीत जर सर्व प्रकरण आपण पाहिले शेतकऱ्यांवर टीका टिप्पणी करण्याचे, तर त्या सर्व प्रकरणांवरून त्यांना लाज लज्जा शरम हया यातला काहीतरी प्रकार आहेत हे आपल्याला अजिबात वाटणार नाही. परंतु आज घडीला महाराष्ट्रामध्ये जे स्वतःच्या सुसंस्कृत राजकीयपणाचा आव आणतात ते आदरणीय अजितदादा पवार यांच्या पक्षाशी हे महोदय थेट संबंधित आहे. आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांना देखील आपण प्रश्न केला पाहिजे की नेमके कधीपर्यंत या नालायक माणसाला तुम्ही कृषी मंत्री पदावर ठेवणार आहात. खरं तर हा माणूस कृषी मंत्री पदाचा अपमान तर करतोय, परंतु त्याही पलीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा वारंवार अपमान करतो आहे, ज्यांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. आणि आज तर यांनी चक्क कळस गाठलेला आहे. परंतु याही पलीकडे भरीसभर म्हणून काल आणखी एक याचा परिणाम स्वरूप घटना घडली, जेव्हा छावा नावाच्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनीलजी तटकरे साहेबांकडे गेले की हा काय प्रकार आहे, तुमच्या पक्षाचा माणूस, तुमच्या पक्षाचा मंत्री असलेला माणूस हा नेमका काय प्रकार करतोय. तेव्हा त्या विजयजी घाडगे नावाच्या छावा नावाच्या पदाधिकाऱ्याला देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बेदमपणे मारहाण करतात. हा देखील तेवढाच निंदनीय आणि संतापजनक प्रकार आहे. हे प्रकार कुठेतरी महाराष्ट्रामध्ये थांबले पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिमेला हे शोभणारे नाहीत आणि हे प्रकार थांबले पाहिजे. म्हणून प्रत्येक स्तरावरून आता आपण याचा कडकडीत निषेध केला पाहिजे. खरं तर अजितदादा पवार असेल, देवेंद्रजी फडणवीस असेल, एकनाथजी शिंदे साहेब असेल, ही सर्व लोक या कृषी मंत्रालय या पदावरून कधी काढणार आहेत हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे. आणि नेमका तो मुहूर्त कधी ठरवणार आहेत हा देखील प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणून आता तो मुहूर्त लवकरात लवकर निघला पाहिजे आणि कृषी मंत्री पदाला खऱ्या अर्थानं आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून विरोधाचा आवाज आपण इथून पुढे जास्तीत जास्त बुलंद करणं गरजेचं आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करतोय आणि थांबतोय. या प्रकरणाचा निषेध पुन्हा एकदा करतोय आणि तुम्हा सर्वांची रजा घेतोय, थांबतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय जवान, जय किसान. धन्यवाद.